प्रभागामध्ये डेंग्यूचे रुग्ण दिवसांदिवस त्यांची प्रतिक्रिया दिसून येत आहे। यामुळे जे DS विभाग म्हणजे कुर्डे साहेब दुरावणीसाठी आणि फवारणीसाठी यांना मी फोन केला असता ते साहेब काय म्हणतात, तुम्ही तोंडी न सांगता निवेदन द्या, आणि निवेदन देण्यासाठी गेले असता या टायमाला मी DS विभागला तर कुर्डे साहेब म्हणून अधिकारी काय म्हणतात, तुमचा अर्ज आम्ही स्वीकारला जात नाही। मी धनराज पांडे साहेबांना बोललो, तुम्ही नाही का महापालिकेमध्ये निवेदन द्या। मग मी म्हणलं साहेब तिथं दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण दिसून येत आहेत, तरी तर त्याने म्हणतात आमच्याकडून फवारणी झालेले तुमच्या प्रभागामध्ये, आणि ते मी तुम्हाला सगळं दाखवतच बसू का, असं साहेबांचं म्हणणं आहे। आणि त्याने अर्जही स्वीकारला नाही। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आयुक्तांना द्या, आमच्याकडनं काम झालेलं आहे। आणि मी फोनवर बोलणी केले असतं तर त्याने काय म्हणतात DS विभागचे की एका एरियामध्ये फिरायचं म्हणलं तर 10,000 रुपये जातात, 10,000 रुपये जातात फवारणी करण्यासाठी। अहो साहेब 10,000 नाही 20,000 रुपये जाऊ द्या, जीवापेक्षा जास्त नाही पैसे तुम्हाला महापालिकेकडनं वर्ण प्रशासनाला पैसे येतात महापालिका चालवण्यासाठी, तर तुम्ही पूर्ण प्रभागासाठी जनतेचे तुम्ही प्रतिनिधी आहेत, तुम्ही अधिकारी जरी असलात तरी तुम्ही पूर्णपणे फवारणी करून घ्या म्हणून बोलला असता तर त्याने माझा नकार देऊन झिडकारून देऊन तुम्ही आयुक्तांना द्या, आमच्याकडे घेत नाही, आणि तुम्ही काय करायचं आहे करा, असा अधिकारी बोलले। बघा निवेदनाची प्रत।